एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सांगताना खूप जास्त मला आनंद होतो आहे की आज मी 20 लाखापेक्षा जास्त इन्कम क्रॉस केलेली आहे. म्हणजेच 20 लाखाचा जो टप्पा आहे तो मी क्रॉस केला आहे. मला सांगताना खूप जास्त आनंद होतो आहे की 20 लाख रुपये मी कमवलेत या प्लॅटफॉर्मवरून. लोक बोलतात ना फेक आहे, स्कॅम आहे, त्याच प्लॅटफॉर्मवरून. तर सगळ्यात आधी मला माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आता मी 20 लाखापर्यंत कसं पोचली किंवा माझी सुरुवात कशी झाली किंवा मला काय काय डिफिकल्टीज आल्या, हे सगळं मला तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा, जेणेकरून मला मोटिवेशन येईल. आणि जशी मी आता ग्रो करते तसंच मला तुम्हालासुद्धा सपोर्ट करायचा आहे, हेल्प करायचा आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या लाईफमध्ये खूप पुढे जा, ग्रो करा. ह्याच्यासाठी मी तुम्हाला नक्कीच गाईड करेन. तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मी शॉर्टमध्ये माझी जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला टाईम न वेस्ट करता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मला माझं इंट्रोडक्शन द्यायचं आहे जे नवीन पर्सन आहेत त्यांच्यासाठी. कारण जे जुने माझे आहेत सबस्क्रायबर त्यांना तर माहिती असेल, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. माझं नाव आहे अनिता झोप आणि मी आहे प्रॉपर पालघरची, पण मी राहते पनवेलला. गेल्या 3.5 वर्षापासून मी पनवेलला राहते. आणि एज्युकेशनचं सांगायला गेलं तर SY BSc 3rd सेमिस्टरनंतर मी कॉलेज ड्रॉपआउट केला. त्याच्यानंतर मी भरपूर ठिकाणी ट्राय केलं, जसं की मी शिलाई मशीनचा कोर्स केला. त्याच्या आधी मी पोलीस भरतीची ट्रेनिंगसुद्धा घेतली किंवा अजून पण खूप ठिकाणी मी ट्राय केलं, पण सक्सेस मला कुठेच भेटत नव्हता. आता ही सुरुवात कशी झाली मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी 12वी झाली माझी तेव्हा पैसे नव्हते मला ॲडमिशन घ्यायला, म्हणजे पुढे शिकण्यासाठी. तर मी असा विचार केला, मी 1 वर्ष गॅप देते आणि काम करते, पैसा कमवते, नंतर मी ॲडमिशन करेन. आणि मी तसं केलंसुद्धा. पण मी FI कंप्लीट केला. SYला फी पण भरली मी, पण नंतर पैसेच नव्हते मला यायला जायला. म्हणजे रोज माझं कॉलेज 35 किलोमीटर लांब होतं घरापासून, त्यामुळे भाड्याला खूप पैसे लागायचे. असं पकडा 150 रुपये मला रोजच लागायचे. आणि आमच्याकडे ट्रेन नाही, रिक्षा, इको हे, तर भाडं खूप जायचं. आणि वडील घरात एकटे कमावणारे, आई माझी घरकाम आणि शेतीचं काम करायची, त्यामुळे पैसे मॅनेजच होत नव्हते. आणि माझ्या मागे 2 भावंडंसुद्धा होती, म्हणजे माझा एक भाऊ आणि एक बहीण, त्यामुळे पैसे मॅनेज होत नव्हते. आणि मग मी डिसाईड केलं की मला आता नाही पुढे एज्युकेशन घ्यायचं. कारण खरं सांगू ना तर मला लाईफमध्ये खूप काही करायचं होतं, पैसा कमवायचा होता. ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करत होती ना माझी फॅमिली, त्या सगळ्या गोष्टींना मला काय सांगू की म्हणजे मला खूप मोठं बनायचं होतं. आणि त्या सगळ्या गोष्टी अचीव करायच्या होत्या, ज्या गोष्टीसाठी आज माझी फॅमिली किंवा मी तरसते, त्या सगळ्या गोष्टी मला अचीव करायच्या होत्या. हेच माझ्या मनात होतं. पण अभ्यासातसुद्धा माझं मन लागत नव्हतं एवढं. मी एवढी काय म्हणजे हुशार नव्हती, टॉपर नव्हती, एव्हरेज स्टुडंटच होते. सो त्याच्यानंतर मी विचार केला की अरे म्हणजे एवढा पैसा घालवून जर मला नाही काही करता आलं, जॉब वगैरे, सरकारी नोकरी नाही लागली, चांगली नोकरी नाही भेटली, तर काय होईल. सो त्यामुळे मी डिसाईड केलं की मला आता स्किप करायचं आहे कॉलेज. आणि कॉलेज ड्रॉपआउट केल्यानंतर मी खूप ठिकाणी ट्राय केलं. जसं सगळ्यात आधी तर मी पोलीस भरतीची तयारी केली. 6 महिने मी ट्रेनिंग घेतली, पण तिथेसुद्धा मला पाहिजे एवढा रिस्पॉन्स येत नव्हता. वाटत नव्हतं की मी होईल, म्हणून मी ते सुद्धा सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर मी शिलाई मशीनचा कोर्स केला, ब्लाऊज शिवायला सुरुवात केली, ड्रेस शिवायला सुरुवात केली, पण तिथेसुद्धा मला एवढा रिस्पॉन्स येत नव्हता जेवढा मला पाहिजे होता. मी गोष्टी ट्राय करत राहिले आणि मग ठरवलं आता मला जॉब करायचा आहे. जॉब करायला मी स्टार्ट केलं. 3 ते 4 महिने मी जॉब केला आणि तिथून खरं सांगते की माझी सॅलरी फक्त 4,500 रुपये होती. 4,500 रुपये मला भेटायचे जेव्हा मी पूर्ण 25 दिवस भरायचे, तेव्हा मला 4,500 रुपये भेटायचे. आणि खरं सांगते, नाही फोन यूज करायला भेटायचा, नाही बसायला भेटायचं. खूप मेहनत, त्रास या सगळ्या गोष्टी सहन करून मी कसे तरी पैसे जमवले आणि म्हटलं आत्ता मला फोन घ्यायचा आहे. जेव्हा मी FYला गेले होते ना, तेव्हा माझ्या वडिलांचा जुना फोन मला दिला होता, कारण लेक्चर ऑनलाईन व्हायचे म्हणून. माझा स्वतःचा फोन मी FYला होते तरीसुद्धा नव्हता. नंतर मी घेतला. FY नंतर माझ्या स्वतःच्या कमाईतून मी फोन घेतला. माझा पहिला फोन तर मी बाबांचाच यूज करायचे
आणि त्याच्यानंतर मी घेतला माझ्या स्वतःच्या पैशातून आणि तो 20,000चा फोन होता विवो. आणि त्याच्यानंतर मग फोन माझ्याकडे चांगला होता थोडासा 20,000चा. सो थोडंसं मला म्हणजे चांगलाच होता फोन. आणि त्याच्यानंतर मग मी रील्स वगैरे बघायचे, ऑनलाईन सर्च करायला सुरुवात केली का मी घरी बसून काय करू शकते, कशातून मी पैसे कमवू शकते. तेव्हा मला बरेचसे कोणकोणते प्लॅटफॉर्म भेटले. म्हणजे तुम्ही जे असतात ना शब्द कॉपी करायचे ते सेम टू सेम लिहायचे, त्याचे पैसे भेटतात किंवा गेम्स वगैरे. पण तिकडे फक्त माझा वेळ वाया गेला. आणि मी असं पण सर्च करायचे की फ्रीमध्ये काय मला भेटेल का, ज्याच्यासाठी पैसे भरावे लागणार नाही, असे सुद्धा मी खूप वेळा सर्च करायची. पण या सगळ्यामुळे फक्त माझा टाईम वेस्ट गेला, बाकी काहीच झालं नाही. आणि मग मला एका दिवशी लीड्स गुरु प्लॅटफॉर्मबद्दल कळलं आणि माझ्या लाईफचा तो टर्निंग पॉईंट होता. एकदम काय सांगू तुम्हाला की देवाने माझ्यासाठी ती संधी पाठवलेली होती आणि खरंच लाईफमधला बेस्ट डिसिजन मी घेतला तो. आणि जेव्हा मला लीड्स गुरूबद्दल माहिती पडलं तेव्हा माझ्या मनातसुद्धा शंका आल्या होत्या. अरे हे रिअल असेल ना, किंवा जर फेक असलं तर काय होईल, किंवा पैसे भरायचे आहेत, मला थोडंसं रिस्की वाटतं आहे. तर हे सेम क्वेश्चन माझ्यासुद्धा मनात आले होते. लीगल आहे की नाही, किंवा किती लोक काम करत असणार, खरोखर पैसे येत असणार का. तर असे मला खूप सारे प्रश्न होते आणि मी रिसर्च करायला सुरुवात केली. गुगलला जाऊन सर्च केलं तेव्हा जाऊन मला समजलं की हा प्लॅटफॉर्म रिअल आहे, सेफ आहे, लीगल आहे आणि लाखो लोक काम करतात. तर हे मला पूर्णपणे क्लिअर झालं होतं. त्याच्यानंतर मी सुरुवात केली तेव्हा मला जास्त समजतसुद्धा नव्हतं आणि मी गावाकडे राहायची. तर मला खूप जास्त म्हणजे लोक वगैरे बोलायची का हे काय करतेस, काय तुझे स्टेटस, किंवा कसले तू व्हिडिओज बनवतेस. तेव्हा मला खूप सारे लोक असे म्हणजे मला बोलायचे, माझ्या पॅरेंट्सलासुद्धा बोलायचे. तर तेव्हा मला असं कधी कधी वाटायचं की यार आता काय हे, कधी मला सक्सेस भेटेल. तर असं मला पण आतून मला फील झालेलं होतं की मला हे काहीही करून आता कंटिन्यू करायचं आहे आणि मला काहीतरी करून दाखवायचं आहे. जे लोक बोलतात ना त्यांना दाखवायचंच आहे मला, आणि माझ्या फॅमिलीसाठी मला हे करायचंच आहे. मी लगातार मेहनत घेतली आणि आज मी 20 लाखाचा टप्पा क्रॉस केला. मला सांगताना खरंच खूप छान वाटते. आज ज्या मी फोनमधून शूट करते, हा iPhone 17 Pro मी रोख कॅशमध्ये घेतलेला आहे, 1.5 लाखाचा फोन. एक टाईम असा होता की 20,000चा जो फोन घेतला ना, पहिला फोन, तो EMIवर मी घेतला होता, 4,000 रुपये डाऊन पेमेंट टाकून. 8 हप्ते मी भरले आणि आज मी 1.5 लाखाचा फोन हा रोख कॅशवर घेतला. जराही मला असं काय हे वाटलं नाही, कारण मी डिसिजन घेऊन स्टार्ट केलं वर्क. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी अचीव केल्यात. जसं की माझ्या आईसाठी मी सोनं बनवलं, माझ्यासाठी गोल्ड बनवलं, चैन बनवली, भावाला फोन गिफ्ट केला, माझ्या वडिलांना फोन गिफ्ट केला. आता आमची 4 व्हीलरसुद्धा येणार आहे लवकरच. तर या सगळ्या गोष्टी मी या प्लॅटफॉर्मवरून अचीव केला. पैसा तर मी कमवला, पण इज्जतसुद्धा मी कमवली. तर सर्वात आधी इथे तुम्ही बघून घ्या, आज आहे 27 ऑगस्ट आणि आता 8:18 झालेले आहेत. टुडेज इन्कम 5,700, 7 दिवसाचा इन्कम आहे 38,000 आणि एका महिन्याचा इन्कम तुम्ही इथे बघू शकता 1,82,240 रुपये. मित्रांनो, जवळजवळ 2 लाख रुपये माझा एका महिन्याचा इन्कम आहे. हे पॉसिबल झालं फक्त स्टार्टअप पॅकेजमुळे. जर तुम्ही पॅकेज चांगला घेतला तर इन्कमसुद्धा तुमचा चांगला होणार. तर तुम्ही नक्की या प्लॅटफॉर्मवर या, शिका. मी तुमची पर्सनली मदत करेन. फक्त शिकायची इच्छा ठेवा आणि मेहनत करायची तयारी ठेवा. कारण गायडन्स तर तुम्हाला पूर्ण भेटेल, पण तुमचीसुद्धा मेहनत असली पाहिजे. बाकी जसं आता 20 लाखाचा टप्पा मी क्रॉस केला, तसंच मला 50 लाखाचा टप्पासुद्धा क्रॉस करायचा आहे आणि लवकरच तो आपण करूया. आता मला 20 लाख कमवायला 2-2.5 वर्ष गेले, पण 50 लाख कमवायला मला वेळ लागणार नाही. हे मी स्वतःलाच सांगते की जसे 20 लाख कमवायला मला टाईम गेला ना, 50 लाख क्रॉस करायला मला अजिबात टाईम लागणार नाही. 2027च्या एंडिंगपर्यंत 50 लाखापेक्षा जास्त माझी इन्कम असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बाकी लाईक करा, शेअर करा आणि मस्त कमेंट करा. भेटूया आपण एका न्यू व्हिडिओमध्ये.